मला इथे का आणलंय? आणलंय मला इथे का आणलंय कळेल, लवकरच कळेल तुला. रोहित, अरे कुठे गेली ही नर्स? येतच नाहीये. अगं हो, किती काळजी करतेस? ठीक आहे, एवढं काही नाही झालंय. काही नाही कसं? अरे केवढं लागलंय तुला? उपचार नको का व्हायला पटकन? तू थांब इथे, मी पटकन नर्स कुठे ते बघून येते. काय हवंय तुम्हाला? अहो नर्स, कुठे आहात तुम्ही? तुम्ही डॉक्टरांना बोलवायला गेला होतात ना आणि गायबच झालात. अहो प्लीज चला ना, रोहितला खूप लागलंय. हो फक्त 5 मिनिटं थांबता का? या रूम मधला पेशंट खूप क्रिटिकल आहे, त्याला सलाईन लावायचे. तुम्ही बसा, डॉक्टर येतीलच इतके. मी आले. आर्या, आर्या, अरे रोहित, अरे तू बाहेर का आलास? तू बराच वेळ आले नाहीस म्हणून बाहेर आलो. अरे किती लागलंय तुला? आत बसायचं ना. मी ठीक आहे, एवढी काळजी नको करूस आर्या.
चल. आर्या आर्या सांग सांग रोहित कोण आहे? त्याचं खरं नाव काय आहे? रोहितचं खरं नाव विक्रम आहे. बँड्राच्या एका खोलीत राहतो. खोट वाटत असेल तर तो विक्रम असल्याचे सगळे पुरावे मी तुम्हाला देतो, पण मला मारू नका. डॉक्टर, काळजी करण्यासारखं काही नाही. नाही, त्या हाताला ना झटका बसला होता आणि त्या झटक्यामुळे जुन्या जखमेवरचे टाके निघाले होते. पण मी आता बँडेज बांधलंय, त्यामुळे काळजी करण्यासारखं काही कारण नाही. हा, पण एका गोष्टीची काळजी घ्या, त्या जखमेवर ताण येईल असं कुठलंही काम ह्या हाताने करू देऊ नका. आणि 2-3 दिवस आराम करू द्या. या तुम्ही. थँक्यू डॉक्टर. वेलकम. चल रोहित. हो. रोहित, डॉक्टरांनी काय सांगितलं ऐकलंस ना? आता स्वतःची काळजी घे. हो ग, किती काळजी करतेस. काय झालं आर्या? काही नाही. चल. किती पैसे झाले? तुमचे 300 रुपये झाले. हा, मी देतो आहे. राहू दे रोहित. अगं, आणि मॅडम जरा हा फॉर्म भरून द्या. बोला दादा. हो हो हो, मी व्यवस्थित आहे. हा, पट्टी बांधली. नाही नाही, तुम्ही कशाला येताय? आम्ही घरीच निघालो आता. हो, निघतोच आहे. आलो आलो. अच्छा. दादाचा फोन होता. हो, खूप काळजीत वाटलं. आता जोवर तुला बघत नाही ना, त्याचा जीव वर खाली होत राहील. निघूया आपण. मॅडम, तुम्ही याच्यामध्ये नंबर नाही लिहिलाय. घरचा नंबर दिला तर चालेल? हो चालेल ना. कविता, पेशंट असा पॅनिक का झालाय? काही माहित नाही सर. हा सारखा असंच करतोय आणि सारखा आर्या आर्या म्हणतोय. कदाचित त्याला मागचं काहीतरी आठवत असेल. सर, आता ती मुलगी आली होती.
तिचंही नाव आर्या होतं. कदाचित तिचा ह्याच्याशी काही संबंध असेल तर. कविता, असं काही नसतं ग. त्या जगामध्ये कितीतरी आर्या आहे. ती आर्या हीच आहे हे कशावरून? पण सर ती हॉस्पिटलला आल्यापासूनच त्याची हालचाल खूप वाढली आहे. मला तर असं काही वाटत नाही. सर एकदा विचारून बघायला काय हरकत आहे. बरं ठीक आहे, ते दोघं तर निघून गेले. बाहेर असतील तर त्यांना थांबव आणि विचार त्यांना. हो सर. नीता, एक हिरवी साडी नेसलेली मुलगी आली होती का इथे? हो, कुठे गेली? पैसे भरले आणि गेली ती. गेली? हो का? काय झालं? काही नाही. अशी काय ही मुलगी? तो रोहित नसून विक्रम असल्याचे सगळे पुरावे ह्याच्यात आहेत. त्याचं बर्थ सर्टिफिकेट, पासपोर्ट, सगळं. तो हे सगळं का आणि कशासाठी करतोय? मला माहित नाही. नाही म्हणजे कदाचित आर्याबरोबर लग्न करून त्याला तिची हीच टेस्ट मिळवायची असेल असा माझा अंदाज आहे. रोहितराव नाही, विक्रमराव. बस, खूप माच केलात आतापर्यंत. खेळ खलास तुमचा. आता या मायाच्या तालावरती नाचायचं. बस. का असं वागतोस तू आज जे काही केलंस ते मला अजिबात आवडलेलं नाही. काय झालं दादा? आभा